सुख झाले
जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची आचित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन जय हो पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन संताची या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्यं तिष्ठन्तमनन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं तडिद्वाससं नीलमेघाव भासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरमद्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी जय हो महिषासूर मर्दनाला गोणी त्रिविध तापाची करावया झाडणे भक्ता लागी तू पावस निर्वाणी आईचा जोगवा मागेन द्वैत सारोनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेदरहित वारीसी जाईन ओ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरे मी गळा गुजरी काही जणेने बोलतो बचणे आधी भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी विठ्ठल 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 जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव अभंगाला लग्नापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी लताबाई प्रभाकर देशमाने या आईंना या माऊलीला जाऊन या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांच्या या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या लता आईंना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपतेष्ट नातेवाईक भावबंद सगळे स्वैरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात त्यांचा जो कुटुंब परिवार आहे त्यांचे मुलं आहेत सूरज प्रभाकर देशमाने या ठिकाणी मुलगा आहे गणेश प्रभाकर देशमाने मुलगा आहे पुतणी आहेत किरण नंदकुमार देशमाने सचिन नंदकुमार देशमाने रवींद्र नंदकुमार देशमाने आणि मुली आहेत अनिता राजेंद्र ढमके मुलगी आहे आणि सौ मनीषा गणेश करपे या ठिकाणी मुलगी आहे म्हणजे सुंदर असा गोड असा असलेला हा लताईंचा कुटुंब परिवार आहे आणि त्यांच्या या जाण्यानं या देशमाने परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जो काही दुःखाचा घात या ठिकाणी कोसळलेला आहे या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथानं आणि आई भगवतीनं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी
ही प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवती मातेच्या चरणी करायची आहे. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरु कृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. लाड केले कमी संताची मजवर कृपा बहुताची अखाई चुडा हाती अलंकन मोती नकाला बोध मुरारी शृंगारीला 84चा सिक्का केला तुका तुकी उतरला 6 नगेचा कौल दिला विठ्ठल 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 आणि म्हणून सगळ्या संतांची लाडाचे लेख असल्यामुळं आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे हा देशमाने परिवार हे दोन्ही बंधू असतील. या दोन्ही बंधूंच्या या ठिकाणी वतीनं आणि ज्यांनी मला या ठिकाणी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं फोन केला ते म्हणजे आमचे नवनाथ दादा कानडे असतील. हा देशमाने परिवार असेल. सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं सेवा करण्याची संधी या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आहे. त्याबद्दल परत एकदा या देशमाने परिवाराचं मी मनापासून म्हणजे मनापासून या ठिकाणी आभार मानते. बघा कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे. श्राद्धाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहात. या दोन्ही मुलांनी एवढा मोठा कार्यक्रमाचा घाट घातला. तुम्हाला बोलावलं, मला बोलावलं, आपल्या सगळ्यांना बोलावलं. ताई आमच्या आईचा खऱ्या अर्थानं कार्यक्रम आहे का नाही. आणि आमच्या आईचा जो शेवट आहे तो खऱ्या अर्थानं कसा झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे. आणि आमच्या आईचा शेवट गोड होण्यासाठी तुम्ही या, तुमच्या टाळकरी मुली आणा, तुमचे गाणारे आणा, गायक आणा, वादक आणा आणि सगळ्या संचास या ठिकाणी सुंदर अशी कीर्तनरूपी काय करा, सेवा करा. ही या देशमाने परिवाराची खऱ्या अर्थानं या ठिकाणी इच्छा आहे. आणि म्हणून आजची कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी या आईच्या निमित्तानं या ठिकाणी मला मिळालेली आहे. यासाठी केला होता टास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आमच्या माऊलीचा शेवटचा जो दिवस आहे, श्राद्धाचा जो कार्यक्रम आहे तो खऱ्या अर्थानं कसा झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे. म्हणून एवढा मोठा कार्यक्रम या दोनही मुलांनी या ठिकाणी आयोजित केला. तुम्हाला बोलावलं, मला बोलावलं, आपल्या सगळ्यांना बोलावलं. एवढा मोठा हॉल बुक केला आहे की नाही. एवढं मोठं अन्नदान, एवढं मोठं पिंडदान, मला बोलावून एवढं मोठं ज्ञानदान. म्हणजे आज जे केलंय ते खऱ्या अर्थानं या कुटुंबानं जे केलंय ते आपल्या आईसाठी केलेलं आहे. जे केलंय ते आपल्या माऊलीसाठी केलेलं आहे. मी तर म्हणेल का एवढा मोठा कार्यक्रम या कुटुंबानं या परिवारानं केला. याचाच अर्थ असा आहे का या कुटुंबाला खऱ्या अर्थानं आई कळालेली आहे. या कुटुंबाला आईचं प्रेम कळालं, या कुटुंबाला आईची माया कळाली, या कुटुंबाला आईचं महत्त्व कळालं, ममत्व कळालं. आमची आई आमच्यासाठी काय होती आणि आमच्या आईनं जे आम्हाला दिलं ना, आमच्या आईनं आमच्यावर जे संस्कार केले, आमच्या आईनं आम्हाला जे संस्कार दिले, आमच्या आईनं आम्हाला जे शिकवलं आणि आम्ही जो खर्च करतोय त्यापुढे खऱ्या अर्थानं काहीच नाही. याची जाणीव या देशमाने परिवाराला झालेली आहे, या बंधूंना झालेली आहे, मुलींना झालेली आहे, पुतण्यांना नातवंडांना झालेली आहे. आणि म्हणून एवढा मोठा गोड कार्यक्रम आपल्या आईच्या निमित्तानं, श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून आजच्या या सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग आहे तो या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा, आईचं महत्त्व सांगणारा, आईचं वर्णन करणारा सुंदर असा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. बघा कोण होते तुकोबाराया, कोण होते तुकोबाराया. का तुकाराम महाराज म्हणजे पंचम वेद निर्माते ज्यांना म्हटलं जातं त्यांनाच म्हणतात तुकोबाराया. तुकोबाराया म्हणजे कोण, का जे खऱ्या अर्थाने एकदा बहिर्विधीसाठी गेलेले असताना सुद्धा विठ्ठल 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 नामाचा गजर चालू होता आणि मंबाजी बुवा शेजारून चालले होते. का हो तुकोबाराया, अहो बहिर्विधीसाठी बसले ना तरी देवाचं भजन करतात. घाणेरड्या जागेत सुद्धा, अपवित्र जागेत सुद्धा तुम्ही देवाचं नाव खऱ्या अर्थानं सोडत नाही. म्हणून मंबाजी बुवांना राग आला आणि तुकोबारायांची जीभ धरली बाहेर ओढली. म्हण आता रामकृष्ण हरिमान. ज्या वेळेला तुकोबारायांची जीभ बाहेर ओढली, तुकोबारायांना विठ्ठल 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 बोलता येईना. पण जरी तोंडानं विठ्ठल विठ्ठल बोलता येत नव्हतं ना तरी तुकोबारायांच्या अंगावर जेवढे रोम होते, जेवढे केस होते ना तेवढे सगळे खऱ्या अर्थानं काय म्हणायला लागले, विठ्ठल 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 बोलायला लागले. त्यावेळेला तुकोबाराया मंबाजी म्हणू लागले, तुकोबाराया अहो तुमची जीभ बाहेर ओढली ना तरी तुमचा रोम ना रोम खऱ्या अर्थानं विठ्ठल विठ्ठल बोलतोय. त्यावेळेला तुकोबाराय म्हणू लागले, काय करू बाबा, माझी मज झाली अनावर वाजा, छंद या नामाचा घेतला, छंद या
तुकोबराय म्हणतात माझी मज झाली अनावर वाजा छंद या नामाचा घेतला से. काय करू तुम्ही माझी जीव ओढली पण माझा रोम अन रोम विठ्ठल विठ्ठल म्हणतं याला कारण आहे माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला से. मंबाजी बुवा माझ्या देहाला एवढी सवय लागली का माझा रोम ना रोम खऱ्या अर्थानं रोज विठ्ठल म्हणतो. ज्यांचा रोम ना रोम अंगावरचा विठ्ठल विठ्ठल बोलत होता एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय महिला मंडळ. आणि ते या अभंगाद्वारे वर्णन करतात आईचं जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. तुकोबराय म्हणतात जिच्या बाळाला पीडा आहे जिच्या बाळाला त्रास आहे महिला मंडळ ते दुःख कुणाला आहे ते दुःख कुणाला आहे आईला आहे. जिचं बाळ आजारी पडलं जिचं लेकरू आजारी पडलं ते दुःख कुणाला आहे एक म्हणजे त्या आईला आहे का नाही दुसरं म्हणजे त्या पत्नीला आहे. ती आई खऱ्या अर्थाने ढसाढसा रडत असे प्राण तिये चा विकळ. हा स्वभाव जीवनामध्ये कुणाचा आहे हो आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. आपल्या दुःखानं दुःखी होणारे आणि आपल्या सुखानं सुखी होणारे जगाच्या पाठीवर फक्त माया आणि बाप आहे. हा स्वभाव फक्त कुणाचा आहे हो आईचा आहे. म्हणून चांगलं जीवन जगा. महिला मंडळ तुमच्या सासरी पार सोन्याचा धूर निघू द्या तुमच्या सासरी पार सोन्याचा धूर निघू द्या. पण रक्षाबंधन आलं दिवाळी आली भाऊबीज आली का त्या स्त्रीला कुठं जावं लागतं माहेराला जावं लागतं. म्हणजे तुमच्या सासरी पार सोन्याचा धूर जरी निघाला ना तरी त्या स्त्रीचं काही दुखत असेल काही खुपत असेल तिला जर आराम करायचा असेल बाळंतपण जवळ येत असेल तर त्या स्त्रीला कुणाचा आधार घ्यावा लागतो माहेराचा आधार घ्यावा लागतो. कारण तिला जीवनामध्ये सुख कुठं मिळतं सुखाची विश्रांती आणि उमटे मातेची आचिती. सुखाची विश्रांती तिला मिळते हो फक्त तिच्या आईच्या कुशीमध्ये. म्हणून तुकोबराया म्हणतात की तुम्ही संत मंडळी सुद्धा कोण आहात माझे माय बाप आहात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी बदित कीर्ती बाणू. आणि तुम्ही संत जर माझे माय बाप असाल तर आईचं कर्तव्य काय आहे. म्हणून तुकोबराया म्हणतात तुका म्हणे संत आणि तुम्ही बहुकृपावंत तुम्ही बहुकृपावंत आहात. म्हणून माझ्या आईसारखं माझ्यावर काय करा प्रेम करा उपकार करा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 बघा या कुटुंबातल्या खऱ्या अर्थानं लताई गेल्या ऐका नाही. त्यांच्या मुलांनी एवढा सुंदर कार्यक्रम केलाय. आज जे केले ते कुणासाठी केले हो आईसाठी केलंय. जगी माऊली सारखे कोण आहे जिचे जन्म जन्मांतरीचे ऋण आहे असे ऋण आहे जास व्याज नाही असे ऋण आहे जास व्याज नाही. आई विन माया विश्वात नाही. आई सारखं प्रेम आई सारखी माया या जगामध्ये या विश्वामध्ये तुम्हाला आम्हाला कुणाला सुद्धा या ठिकाणी शोधून सापडणार नाही बाबा. आई ती आई असते. जेवढे तुम्ही माझ्या कार्यक्रमाला बसलेत ना जेवढे कार्यक्रमाला हजर झालेत ना त्या प्रत्येकानं एक काम करा. प्रत्येकानं जीवनामध्ये ज्यानं त्यानं आपापली आई आपल्या डोळ्यासमोर ठेवा. मग माझं कीर्तन ऐका. तुम्हाला आई म्हणजे काय हे महिला मंडळ पुरुष मंडळ कळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आई म्हणजे काय आहे आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस. आई म्हणजे अभंगात गुणगुणावी अशी संत वाणी. आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी. आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी आणि वेदनेनंतरची पहिली आरोळी. तिला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काय म्हणतात महिला मंडळ आई म्हणतात. तिला जीवनामध्ये आई म्हणतात. अशी प्रेम करणारी आई असते जीव लावणारी आई असते माया लावणारी महिला मंडळ आई असते. आणि ज्या आईनं प्रेम लावलं जीव लावलं माया लावली तीच आई या जगातून आपल्याला सोडून ज्या वेळेला आई देवाच्या घरी महिला मंडळ निघून जाते. आई ज्या वेळेला देवाच्या घरी निघून जाते ना महिला मंडळ त्यावेळेला आपल्याकडे ढसाढसा रडल्याशिवाय पर्याय नाही. मग आईचं प्रेम कळतं आईची माया कळते आईचं महत्व कळतं. आई अगं तुझ्या वेळेला हयात होती ना ग त्यावेळेला तुझी किंमत नाही कळाली आई. पण आई आज 1 वर्ष झालं तुला जाऊन. आई आज 1 वर्ष झालं ग तुला जाऊन. आज आई म्हणजे काय आईचं प्रेम म्हणजे काय आईचं माया म्हणजे काय आईचं महत्व म्हणजे काय आई आज खऱ्या अर्थानं मला कळतंय ग. का कारण आई तू गेलीस पण आज मला एक कळालं का तुझ्यासारखी कष्ट करणारी स्त्री आणि तुझ्यासारखी मूर्ती आई या जगामध्ये या विश्वामध्ये कष्ट करणारी स्त्री तुझ्या इतकी कष्ट करणारी स्त्री आई या जगामध्ये या विश्वामध्ये कधी पाहिली नाही ग.
म्हणजे आई गेल्यावर काय येते हो, आईची आठवण येते आणि मग रडावं लागतं. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही. बालपणी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोडा पाजला तू पाना, अमृताहुनी गोडा पाजला तू पाना, तुझ्या या प्रेमाची हो, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरे मला तू आई. ज्या वेळेला आम्हाला शाळेतून यायला उशीर व्हायचा ना, आई वडील दोघं कामाला गेलेले असायचे, घरी यायचे पोरं, दप्तर टाकायचे मुलं, दप्तर टाकल्यानंतर खेळायला जायचे. 7 वाजले, अंधार पडला तरी खेळामध्ये रमले की पोरांना कळत नव्हतं घरी यायचं. आई वडील रानातून घरी आले, बघतात मुलं मुली नाही, दप्तर दारापुढे पडलेले. आई म्हणते हो लेकरं घरी नाही. बापानं म्हणावं बाई तू स्वयंपाक कर, मी पोरांना सापडून आणतो. आई म्हणते नाही हो, तुम्ही एकटे कुठं 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 बघणार, तुम्ही एका गल्लीला जा, मी एका गल्लीला जातो. अगं तू स्वयंपाक कर. नाही नाही, आपण दोघंही जाऊ, मला काही मुलं सापडल्याशिवाय माझ्या हातून काही स्वयंपाक होणार नाही, मला स्वयंपाक व्हायला काही फार वेळ लागत नाही. तुम्ही एका गल्लीला जा, मी एका गल्लीला जाते. आईनं एका गल्लीला जावं, बाबाने एका गल्लीला जावं, पोरांना सापडून आणावं आणि मग माझ्या आईनं स्वयंपाक करावा आणि सगळ्यांना करून तो वाढावा. एवढे कष्ट आमच्या लहानपणी जिनं केली तिचं नाव म्हणजे माय. हे शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरे मला तू गाई, तुझ्या या प्रेमाची हो, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, म्हणून आई तुझ्यासारखी श्रेष्ठ आई या जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थानं कुठं पाहिली नाही ग. हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलंस, स्वतः आयुष्यभर कष्टामध्ये राहिलीस, पण आम्हा लेकरांना जीवनामध्ये सुख दिलंस, समाधान दिलंस, शांती दिलीस आई. आम्हाला जीवनाचा चांगला मार्ग तू दिलास, आम्हाला या जगामध्ये आणून लहानाचं मोठं केलं. आमचा प्रपंच, आमचा संसार मार्गी लावण्याचं काम आमच्या आईनं केलं, आमच्या बापानं केलं. आज आमच्या आई बाबानं आमच्या जीवनामध्ये सुख आणलं, समाधान आणलं, शांती आणली. पण माझी हीच माय सुखाचा दिवस पाहण्यासाठी आज या जगामध्ये राहिली नाही, आज या जगामध्ये खऱ्या अर्थानं उरली नाही. आणि मग आईचे कष्ट आठवतात. हाडाचे कान करून केले रक्ताचे पाणी, तुझ्यासारखे कष्ट नाही केले कोणी, तुझ्यासारखे कष्ट नाही केले कोणी, तुझ्या या प्रेमाची हो, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही. हे आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती
मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्यासारखी कष्ट करणारी स्त्री या जगामध्ये या विश्वामध्ये मी पाहिली नाही ग. एवढे कष्ट खऱ्या अर्थानं माझ्या आईनं केले. आईचं प्रेम, आईची माया, आईचं महत्व ममत्व ह्यात आहे तोपर्यंत कळत नाही. आणि ज्या दिवशी आई जाईल त्या दिवशी आपल्याकडे ढसाढसा रडल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून माझं म्हणणं एकच आहे, हयात आहे तोपर्यंत जीवनामध्ये काय करा जीवनामध्ये सेवा करा, चांगलं जीवन जगा. अरे एखाद्या मुलाची किडनी जरी फेल झाली ना, ऐक नाही, डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरांना सांगितलं आई साहेब तुमच्या मुलाची किडनी फेल आहे. किती खर्च आहे? माझा मुलगा जगला पाहिजे, माझा मुलगा वाचला पाहिजे, माझ्या मुलाला दुसरी किडनी टाकली पाहिजे. डॉक्टर म्हटले आई साहेब एका किडनीचा खर्च आहे 25 लाख रुपये. आई विचार करते कुठून आणू एवढा पैसा, काय करू मी, कशी जगू मी. आता तर माझ्याकडे काहीच नाही, आयुष्यभर कष्टामध्ये दिवस गेले, 25 लाख रुपये आणू कुठून. एकुलता एक मुलगा आहे आईला. आई ढसाढसा रडली. डॉक्टरला सांगितलं डॉक्टर मला विचार करायला थोडा वेळ द्या. हो. आई एका कोपऱ्याला बसली, ढसाढसा रडली. आज माझे पती असते ना तर आज आम्ही दोघांनी मिळून काहीतरी केलं असतं. अहो तुम्ही सुद्धा या जगामध्ये राहिले नाही. आज आपलं बाळ माझ्या डोळ्यासमोर कार्यालयानं दादाना दिसतंय, पण मी एकटी काही करू शकत नाही. 25 लाखाची जर सोय झाली तरच खऱ्या अर्थानं आज आपलं लेकरू जगेल. काय करू मी. एकटी आई ढसाढसा रडते. कोपऱ्याला बसलेली माय एकटी ढसाढसा रडते. ज्या वेळेला एकटी रडत होती ना त्या वेळेला खऱ्या अर्थानं रडता रडता तिच्या मनामध्ये विचार आला. डॉक्टरकडे गेली. डॉक्टर साहेब तुम्ही म्हटले ना मुलगा जगेल, पण 25 लाखाची किडनी टाकावी लागेल. डॉक्टर साहेब माझ्या लेकराला किडनी टाकायची. डॉक्टर म्हणे निम्म्या अर्ध्या पैशाची सोय करावी लागेल, निम्मे अर्धे भरा, निम्मे अर्धे नंतर भरा, किडनी टाकायची आहे. त्यावेळेला आई म्हणते डॉक्टर साहेब माझ्याजवळ 1 रुपया सुद्धा नाही, मग कशी तुमच्या मुलाला किडनी टाकायची. त्यावेळेला आईने सांगितलं डॉक्टर एक सांगू का, माझ्याजवळ 1 रुपया नाही. आयुष्यभर गेलं शेती करण्यामध्ये, कष्ट करण्यामध्ये माझं आयुष्य गेलं. जेवढं कमवायचं तेवढंच खऱ्या अर्थानं करून खायचं. पण आज माझ्यावर अशी वेळ आली डॉक्टर साहेब काय करू मी. माझं एकुलता एक पोरगा वाचलं पाहिजे. मग आई साहेब पैसे नाही म्हणता, मग किडनी कशी टाकायची. आईनं इतकं गोड उत्तर दिलं डॉक्टर साहेब माझ्याकडे पैसा नाही, पण माझ्या शरीरात 2 किडनी आहेत. काय म्हणते आई. डॉक्टर साहेब माझ्याकडे पैसा नसेल, पण माझ्या शरीरात 2 किडनी आहेत. माझ्या शरीरातली 1 किडनी काढा आणि माझ्या पोराला बसवा. जगलो तर दोघही जगू, नाहीतर मेलो तर दोघही मरू. तिचं नाव म्हणजे माय. स्वतःच्या लेकरासाठी जर वेळ आली ना तर स्वतःची किडनी जी काढून द्यायला तयार होते, तिचं नाव म्हणजे माय आहे. बाकीचे पाहुणे येतात, घरावळे येतात, भेटून जातात, नातेवाईक आले भेटून गेले, गोड गोड बोलतात, सगळे भेटून जातात. पण ज्या वेळेला स्वतःच्या मुलावर वेळ येते, ऐपत सुद्धा नसते, त्यावेळेला स्वतःची किडनी स्वतःच्या लेकासाठी या जगाच्या पाठीवर दान देणारी कोण असेल तर तिचं नाव म्हणजे मुलासाठी मुलीसाठी माय आहे. आणि अशा कित्येक कुटुंबामध्ये आपण पाहिलं, अशा कित्येक कुटुंबामध्ये मी स्वतः कार्यक्रम केलेत का जिथं मुलाची किडनी फेल झाली, मुलीची किडनी फेल झाली, त्या लेकरांसाठी स्वतःची किडनी दान देणारी जगाच्या पाठीवर माय आहे. अरे मी मेले तरी चालेल, पण माझं लेकरू जगलं पाहिजे का. कारण जिच्या बाळाला पीडा आहे, जिच्या बाळाला त्रास आहे, ते दुःखच त्या आईला खऱ्या अर्थानं कधीच सहन होत नाही. म्हणून स्वतःची किडनी स्वतःच्या लेकराला देते आणि स्वतःचं लेकर सुखी करते. तिचं नाव म्हणजे माय आहे. हेच महाराज भंगाच्या पहिल्या पीडे बाळ, पीडे बाळ, जय हो. पीडे बाळ, पीडे बाळ, पीडे बाळ,
या चरणामध्ये जिचे पिढे बाळ आणि प्राण तिचा विकळ. का तुकोबराय म्हणतात जिच्या बाळाला पिढा आहे, जिच्या बाळाला त्रास आहे, ते दुःख महिला मंडळ कोणाला असतो? त्या आईला आहे, त्या माऊलीला आहे. आणि त्या आई बापाला विचारा, आई बाबा तुम्हाला जर देव भेटला ना तर तुम्ही देवाकडे काय मागाल? आई बापाच्या मनात काय आहे तुम्हाला सांगते. तुम्हाला जर देव भेटला ना तर तुम्ही देवाकडे काय मागाल? ती माय म्हणते, ते बाप म्हणतात की महाराज जर तुमचा देव जर आम्हाला कधी भेटला ना तर आम्ही तुमच्या देवाकडे एकच मागू. काय हो? देव जरी मज कधी न भेटला माग हवे ते माग म्हणाला मने न देवा प्रभु रे सारे मने न देवा प्रभु रे सारे जीवन देई मम बाळाला देव जरी मज कधी न भेटला. आई बाप सुद्धा देवाकडे एक मागतात की पांडुरंगा जर तुमचा देव जर आम्हाला कधी भेटला ना देवाला एकच सांगू का आमचं जे आयुष्य आहे ते माझ्या लेकाला दे, लेकीला दे. तुला न्यायचं असेल तर आम्हाला लवकर ने, पण माझ्या लेकाच्या लेकीच्या जीवनामध्ये आनंद फुलू दे असं आपल्यासाठी भगवंताकडे मागणार आहे. जर जगाच्या पाठीवर जर कोण असेल तर त्यांचं नाव म्हणजे माय आहे, त्यांचं नाव म्हणजे बाप आहे. आणि महिला मंडळ हा जो स्वभाव आहे हा फक्त आई बापाचा आहे. बाकीच्याचा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता काही काहीचा स्वभाव एकदम हलकट आहे, काही काहीचा स्वभाव तोंडावर गोड, इतके गोड इतके गोड इतके गोड का साखरेपेक्षाही गोड, आणि मागे पुढे असं बोलतात असं बोलतात असं बोलतात का ज्याला सांगतोय त्याच्या कानाला सुद्धा ऐकवत नाही, इतकी घाण बोलतात. ऐक नाही, प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा आहे. काहीचा स्वभाव हा एकट स्वभावाचा आहे, किती सांगितलं तरी ऐकत नाही. तुकोबराय म्हणतात किती सांगू तरी नाही कती भटकीचे आणि पुढे शेंदळीचे रडतील. काही काहींना किती सांगावं तरी ऐकत नाही. काही काही बरोबर ऐकतात, पुढे गेलं का सोडून देतात. काही काही ऐकतात त्याचं अनुकरण करतात, आणि काही काही आपलंच म्हणणं खरं करणारे जगात फार आहेत. कुणी किती सांगितलं तरी ऐकायचंच नाही अशी त्यांची वृत्ती असते. कारण प्रत्येकाचा जो स्वभाव आहे या जगामध्ये या विश्वामध्ये महिला मंडळ प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा आहे. तसा आई बापाचा स्वभाव जो आहे तो आपल्यावर प्रेम करण्याचा स्वभाव आहे. बघा आपल्यावर आपल्या सुखानं सुखी होणारे, आपल्या दुःखानं दुःखी होणारे जगाच्या पाठीवर कोण असेल तर त्यांचं नाव म्हणजे माय आणि बाप आहे. याच्या विरुद्ध ऐका, तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल का आपल्या बाबतीमध्ये एखादी घटना घडली, एवढं दुःख झालं का आता मला वाटतं माझं मन कुणासमोर तरी मोकळं करावं. तो माणूस ज्या वेळेला गावात गेला, गावात गेल्यावर त्याचा मित्र म्हटला का रे तुझा चेहरा फार पडलाय. अरे काय झालं बाबा? काय नाही बाबा, असं घडलंय. दोघे एका ठिकाणी बसले, हा आपलं दुःख त्याला सांगतो. बरं का, आपलं दुःख ज्या वेळेला समोरच्याला सांगतो ना त्यावेळेला आपलं दुःख ऐकून समोरचा डसा रडला. काय रडला? आपला मित्र आपलं दुःख ऐकून डसा रडला, आणि रडणारा मित्र 5 मिनिटं रडला, घटना ऐकली आणि तिथून पुढे उठला आणि बाजूला निघून गेला. बाजूला ज्या वेळेला तो मित्र निघून जातो त्यावेळेला त्याचा दुसरा मित्र त्याला भेटतो. का रे? दोघं निवांत बसले होते, तोही रडत होता. काय रडगाणं चाललं होतं रे? तो म्हणतो काय सांगू बाबा, त्याच्या जीवनाचं काही खरं नाही, त्याच्या जीवनात काही सुख नाही, त्याचं काही खरं नाही. म्हणजे आपलंच दुःख रडून ऐकणारे या जगात आहे, आणि महिला मंडळ आपल्यापासून उठले ना का आपलंच दुःख जगाला हसून सांगणारे सुद्धा या जगात आहे. कारण समाजाचा न्याय आहे का आपल्याला जर आनंद झाला तर समोरच्याला दुःख होतं, आणि आपल्याला जर दुःख झालं तर त्यांना आनंद होतं. याचं चांगलं झालंच कसं? ऐका नाही, याचं चांगलं झालंच कसं? याच्या जीवनात सगळं चांगलं घडलंच कसं? अशी माणसं आहे. म्हणजे आपल्याला दुःख झालं तर समोरच्याला आनंद होतो, आणि आपल्याला आनंद झालं तर त्यांना दुःख होतं. पण या जगामध्ये आपल्या दुःखानं दुःखी होणारे आणि आपल्या सुखानं सुखी होणारे दोनच माणसं या जगाच्या पाठीवर आहे. एक म्हणजे माय आणि दुसरा म्हणजे बाप. म्हणून तुम्हाला जर तुमचं जीवन सुखी करायचं असेल तर शरण जावं लागेल माझ्या आई बापाला, सेवा करावी लागेल माझ्या आई बापाची. आणि तुम्हाला जर तुमचं जीवन सुखी करायचं असेल, तुम्हाला जीवनामध्ये सुख हवंय,
तुम्हाला जीवनामध्ये समाधान हवंय, तुम्हाला जीवनामध्ये शांती हवी आहे, तर आजच या भगवती मातेची खऱ्या अर्थाने यात्रा सुरू होते. मला वाटतं आजच ना, आहे की नाही? तुम्हाला जर जीवनामध्ये सुख हवं असेल, समाधान हवं असेल, शांती हवी असेल, तर आजही सांगते या भगवती मातेच्या पायावर खऱ्या अर्थानं काय ठेवा? डोकं टेकवा. या आईची मनोभावी सेवा करा, या आईची मनोभावी भक्ती करा, या आईचं मनोभावी भजन करा. तुम्हाला आम्हाला कधीच काही कमी पडणार. नवविध भक्तीच्या करील नवरात्र, भक्तीच्या करील नवरात्र. रणी पोटी मागेल ज्ञानमुद्रा, हरिदास बाबा अंतरीच्या मित्रा, सासर्या सांडीन कुपात्रा, सासर्या सांडीन कुपात्रा. जय हो आईचा जोगवा जोगवा, आईचा जोगवा जोगवा उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे. बोल भवानी आईचा, बाळू आईचा, लक्ष्मी देवीचा, भगवती मातेचा, भवानीचा. उदे उदे ग अंबाबाई, उदे उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे उदे ग अंबाबाई. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागू नगे राखे सारा, आई कृपा करी माझ्यावरी जागू नगे राखे सारा. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला गापे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला. उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे, उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे.
वा, कळालं का? आज देवीची यात्रा आहे ना, मग शरण कोणाला गेलं पाहिजे? माझ्या भगवती मातेला गेलं पाहिजे, या देवीला शरण गेलं पाहिजे, तिची भक्ती केली पाहिजे, तिचं भजन केलं पाहिजे. आणि सेवा जीवनामध्ये आई बापाची केली पाहिजे आणि भजन जीवनामध्ये ह्या आईचं केलं पाहिजे, या जगदंबेचं केलं पाहिजे. कारण जशी आई आपली आई आहे, जगन माता आहे, तशी ही देवी सगळ्या विश्वाची माता आहे, सगळ्या विश्वाची जननी आहे, सगळ्या विश्वाची माऊली आहे. आणि तिला जर खऱ्या अर्थानं आपण शरण गेलं ना, तर आपली भक्ती फळाला आल्याशिवाय राहत नाही आणि आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. पण त्यासाठी शरण कोणाला गेलं पाहिजे? देवीला गेलं पाहिजे. एकदा सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा. आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी देशमाने परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमच्या शालिनीताई विखे पाटील या ठिकाणी कार्यक्रमासाठी या देशमाने परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. त्याबद्दल ताईंचे या ठिकाणी मनापासून आभार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय. हा
वाजतील टाळ, आणि टाळ झाल्यावर तुम्ही सगळ्यांनी वाजवायच्या टाळ्या बरं का. माझ्या हाताकडे मी टाळी वाजवली का तुमची वाजली पाहिजे. पखवाद टाळ टाळ्या वा. वा वा, एकदा टाळी वाजवा मुलींसाठी. हा, हे मी सांगायला नाही पाहिजे, हे तुम्ही मनानं वाजवायला पाहिजे, आहे का नाही. एवढ्या छान मुली पावल्या खेळतात, इकडे एवढ्या गोड गातात, इतक्या इकडे एवढ्या गोड टाळ वाजवतात. म्हणजे कौतुक कोणी केलं पाहिजे? महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्ही केलं पाहिजे का नाही? मला सांगावं लागतं वाजवा, आहे का नाही. मनसोक्त कौतुक केलं पाहिजे, कारण छोट्या छोट्या मुली आहेत. ही माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, संगनमेरला आहे, गुलेवाडीला, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोरच आहे. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्या मुली माझ्यासमोर जवळ राहून शिकतात. याही वर्षी माझ्याकडे 60 मुली राहिल्या आहेत, शिकायला आहेत, आहे की नाही. आणि आपला हेतू एकच आहे का उद्याची आई चांगली घडली पाहिजे, उद्याची आई सुसंस्कारी घडली पाहिजे. कारण महिला मंडळ, घरचा गृहमंत्री कोण आहे? स्त्री आहे का पुरुष आहे? घरचा गृहमंत्री कोण आहे? स्त्री आहे. मग घरचा गृहमंत्री स्त्री असेल तर ती कशी पाहिजे? कशी पाहिजे? सक्षम पाहिजे की नाही, आहे की नाही. म्हणून आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल, आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब, सगळा परिवार खऱ्या अर्थानं संस्कारी होईल. ही काळाची गरज लक्षात घेऊन ही मुलींची संस्था आपण सुरू केलेली आहे, आहे की नाही. आणि अशा मुली घडल्या पाहिजे. माझ्या मुलींकडे बघून घ्या. कन्या आईसी तरी देई जैसी मुक्ताबाई, मीराबाई सारख्या, मुक्ताबाई सारख्या अशा मुली खऱ्या अर्थानं जन्माला आल्या पाहिजे. आणि ही काय आहे? आज काळाची गरज आहे. आणि काळाची गरज नाहीतर आज जर मुलींना सांभाळलं नाही, त्यांच्यावर व्यवस्थित संस्कार केले नाही, तर आज बलात्कार वाढले, अन्याय वाढले, अत्याचार वाढले, महिला मंडळ वाढले की नाही. 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हायला लागले, 3-3 वर्षाच्या मुलीवर. आणि जर आज मुलींवर संस्कार केले नाही तर पहिलं तरी जिवंत माणसाबरोबर लग्न करत होत्या, पण आता मेलेल्या प्रेताबरोबर सुद्धा मुली लग्न करायला लागल्या. म्हणजे आता किती संस्काराची गरज आहे हे लक्षात घ्या. आणि ही संस्काराची गरज लक्षात घेऊन आम्ही ही संस्था चालवतो. नाही तर आज मुली मेलेल्या प्रेताबरोबर सुद्धा लग्न करायला लागल्या. 3 वर्षाची लेक तिच्या जीवाला खऱ्या अर्थानं मुकली. आपल्या 3 वर्षाच्या लेकीकडे बघा. आणि जर ती वेळ जर आपल्यावर आली तर आपल्याला काय वाटेल? आज जी वेळ त्या मुलीवर आली ना, ती वेळ इथून पुढे कुणावरही येता कामा नाही. म्हणून शेवट एकच करेल, तिच्या जीवाला ती मुकली, 3 वर्षाची जी मुकली, सांगाई बापाला भेटाया येईल का पुन्हा. उमराळे गावाला मुकली, 3 वर्षाची जी मुकली, हाका मारून सांगा येईल का पुन्हा. दुश्मना काय होता तिचा रे गुन्हा. दुश्मना काय होता तिचा रे गुन्हा. दुश्मना काय होता तिचा रे गुन्हा. अंगणात खेळत होती बागडत होती लेक, अंगणात खेळत होती बागडत होती लेक, त्या नराधा मला कशी नाही आली की बर. त्या नराधा मला कशी नाही आली की बर. दादा दादा म्हणत होती त्या भावाला, दादा दादा म्हणत होती त्या भावाला. दुश्मना काय होता तिचा रे गुन्हा. राधमा काय होता तिचा रे गुन्हा. ती घटना ऐकून
काय गुन्हा होता त्या लेकीचा? काय केलं होतं तिनं? ऐक नाही, ज्याला दादा म्हणत होती, भाऊ म्हणत होती, त्यानं बलात्कार करावा. लोक म्हणायचे पूर्वीच्या काळी राक्षस होते ना, आज काय कमी आहेत गाव? हा, हे बलात्कार करणारे, अन्याय करणारे, अत्याचार करणारे कोण झाले? हेही राक्षसच झाले की नाही? म्हणून चांगलं वागा, आपल्या लेकींना जपा. शेवट एकच करणार आहे, ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला श्री प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला. म्हणून सांगते, चांगलं जीवन जगा, मुलं मुली खऱ्या अर्थानं चांगले जन्माला घाला, आज ही खरी काळाची गरज आहे. आणि म्हणून एवढं सांगितलं. नाही तर मुलगी सांभाळणं एवढं सोपं नाही, काचेचं भांडं आहे मुलगी म्हणजे. आई वडिलांच्या डोळ्यासमोरून घरातून निघून जाते, आई बापाला पत्ता लागत नाही, एवढं सोपं नाही. तरी माझ्याकडे यावर्षी 60 आहेत. एवढी रिस्क घेऊन सुद्धा आम्ही संस्था चालवतो. हेतू एकच आहे, आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल, आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होईल, सगळा परिवार संस्कारी होईल. म्हणून खऱ्या अर्थानं उद्याची आई चांगली घडवायची असेल, उद्याचा बाप जर चांगला घडवायचा असेल, तर आत्ताच्या मुलावर मुलींवर खऱ्या अर्थानं काय करावं लागेल? चांगले संस्कार या ठिकाणी करावे लागणार आहे. म्हणून चांगलं जीवन जगा. या कुटुंबातल्या या ठिकाणी लताई गेल्या. आई गेल्यानंतर आई म्हणून हाक मारायचा अधिकार सुद्धा उरत नाही. जोपर्यंत आई हयात आहे तोपर्यंत आई म्हणून हाक मारा. जोपर्यंत आई आजारी पडली, अंथरुणाला खिळली ना, आईला आपली गरज आहे तेव्हा आईला भेटायला जा. फार मला काम आहे धंदा आहे सांगायचं नाही, ऐका नाही, सगळं सोडायचं आणि आईला भेटायला जायचं. कारण एकदा का आई गेली, या जगातून निघून गेली, या विश्वातून निघून गेली, आणि एकदा का तिचा अंत्यविधी झाला, आईचा एकदा का अंत्यविधी झाला, तुम्ही किती रडा, किती ओरडा आणि किती आई आई करून हाका मारा, म्हणजे तुमची आई येईल. सोडणी या गेली आई आम्हा लेकरांना, सोडणी या गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 हाका मारू मी कुणा, आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले भार, किती कष्ट केले आमच्या आईने आमच्यासाठी. हाडाची गाड केली, रक्ताचं पाणी केलं, आम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, नातवंड सुद्धा आईने सांभाळले. आई आमच्यासाठी कष्ट केले भार, सोडणी या गेली आई सारा परिवार, सोडणी या गेली आई सारा परिवार. लेकी सुना रडत बसती सांदी कोपर्याला, भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपर्याला, आठवण येते आई याच घडीला, आठवण येते आई याच घडीला. सोडूनिया गेली आई आम्हा लेकरांना, सोडूनिया गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 हाका मारू मी कुणाला, आई 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 हाका मारू मी कुणाला, मारू मी कुणाला, मारू मी कुणाला. म्हणून शेवट एकच करील, झाले आज पिंडदान. त्यांनी ब्राह्मण बोलावून पिंडदान केलं, आणि आपल्याला सगळ्यांना बोलावून, मला बोलावून ज्ञानदान. आणि आता ही ज्ञानदान माझं आता संपलं की लगेच काय होणार आहे? अन्नदान. पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान हे श्राद्धाच्या दिवशी झालंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. का? कारण 10 दिवस आत्मा घरात असतो, 13व्याच्या दिवशी तो घराच्या बाहेर येतो, 13वा ते श्राद्ध तो आत्मा या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतो, आणि श्राद्धाच्या दिवशी पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान झालं की त्या आईच्या आत्म्याला स्वर्गामध्ये काय मिळते? गती मिळते. म्हणून शेवटचा निरोप का पांडुरंगा, हे भगवती माते, या मुलांनी आपल्या आईचं श्राद्ध पिंडदान केलं, ज्ञानदान आता माझं झालं, आणि एकदा का अन्नदान झालं
कया लता आईंना चांगल्या मोठ्या मोक्षपदाला काय दे, जागा दे. आई तुझ्या चरणी या ठिकाणी आमच्या आईला विलीन करू नये. म्हणून शेवटचा निरोप. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, आई माझी देवाघरी निरोप तिला देशील का, आई माझी देवाघरी निरोप तिला देशील का. आज आहे आई माझा वाडा दिवस, सोनियाचा घास मला कोण भरवील. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, आई माझी देवाघरी निरोप तिला देशील का. तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला, सुखाचा तो दिवस पाहण्या माया माझी हर बली. पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का, आई माझी देवाघरी निरोप तिला देशील का. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. कडपत्या मुनात रखरख द्यारालात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या कामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे भास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची गोर, शीतल तुझी छाया मला जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तुका मन सांगता, तुका मन सांगता, तुका मन सांगता, तुका मन सांगता. भूमी बाहू कृपावंत, भूमी बाहू कृपावंत, कृपावंत ऐसा मागे दासभाव सूत्रधारी जीवा. आता वेळ भरपूर झालाय, त्यामुळं आता मी शॉर्टकट घेतलं, कारण आता पर्याय नाही, उशीर भरपूर झालाय. आता आम्ही तरी काय करू. आम्ही 10:15 आलो, इथं कोणाचाच पत्ता नाही. पहिलं काय व्हायचे, कीर्तनकार लोक आधी यायचे आणि कीर्तनकार मागून यायचे. आता जमाना बदल गया. आता कीर्तनकाराला यावं लागतं, चालू करावं लागतं, मग लोक येतात. आम्ही तरी काय करू. 11:15 वाजले तरी इथं कोणाचाच पत्ता नव्हता. हळूहळू 11:15 11:30 आम्ही कीर्तन चालू केलंय आणि मग हळूहळू सगळे आले. त्यामुळे मग संपायला काय होतो, आता उशीर होतो. आता आहे की नाही, आता लांबून लांबून पाहुणे रावळे यायचे असतात. थंडीचे दिवस आहे, त्यामुळं यायला उशीर झाला असेल, पण हरकत नाही. तरी पण मला जेवढं करता येईल माझ्या पद्धतीनं तुम्हाला जोपर्यंत खेळून ठेवता येईल तोपर्यंत कार्यक्रमामध्ये रंगून ठेवण्याचं काम मी केलंय. उशीर भरपूर झालेला आहे. माझ्या लेकींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण आपल्या कार्यक्रमाची आण मान आणि शान म्हणजे आपल्या वारकरी कन्या आहेत, चिमण्या आहेत. सुंदर टाळ, सुंदर पावली आणि सुंदर गायन अशी साथ माझ्या कीर्तनाला नेहमीच असते. सगळ्या माझ्या मुली आल्या, कार्यक्रमाची शोभा वाढवली. अपंग असताना ज्यांनी 2 तास इथं सेवा दिली, आमचे भारत महाराज गुंजाळ, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्याही या ठिकाणी मनापासून आभार. आमच्या विनेकऱ्याकडे एकदा बघून घ्या. तुमचा विनेकरी 50-60 वर्षाचा आणि आमची विनेकरी एक 8-10 वर्षाची मुलगी आहे की नाही. कीर्तनामध्ये विना घेऊन उभी आहे, त्या विण्याचं वजन तिच्या वजना एवढं आहे, ते घेऊन नाचायचे आणि वरून गाळ्यात हार आहे. एवढं सोपं नाही परमार्थ करणं, आहे का नाही. पण आमच्या मुली सगळं काही जिद्दीनं करतात. शालेय शिक्षण सुद्धा घेतात, आध्यात्मिक शिक्षण सुद्धा घेतात. आमचा हेतू एकच आहे, उद्याची आई संस्कारी घडली पाहिजे. म्हणून तिचेही आभार. ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली, आमचे विष्णुकांत महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांच्याही या ठिकाणी मनापासून मी आभार मानते. इथं आलेलं भजनी मंडळ बरेचशी मंडळी आहेत, पण आता बिचारे ताईंच्या मुली आहेत म्हणून काही उभी राहत नाहीत. पण त्यांचे सगळ्यांचे आभार, कारण भजनी मंडळ सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यांच्याशिवाय आपला अंत्यविधी सुद्धा होत नाही.
म्हणून भजनी मंडळाचेही या ठिकाणी मनापासून आभार. इथं आमचे दादा उपस्थित आहेत, बनसोडे दादा आहेत, देवळकर आहेत, दाडवरून आलेले पाहुणे रावळे आहेत आणि या ठिकाणी ज्यांनी मला सेवा करण्याची संधी दिली आमचे नवनाथ दादा कानडे आहेत. ऐका नाही, कार्यक्रमासाठी मला फोन केला. या देशमाने परिवाराच्या वतीनं त्यांनी मला आमंत्रण दिलं. या दोन्ही बंधूंचेही परत एकदा एवढा सुंदर गोड कार्यक्रम केला. परत एकदा सगळ्यांचे आभार. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या शालिनीताई विखे पाटील त्या सुद्धा या ठिकाणी दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी देशमाने परिवाराच्या आलेले आहेत. ताईंचेही या ठिकाणी मनापासून आभार. आणि जमलेले सगळे सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सगळी मान्यवर मंडळी, आज देशमाने परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळीचे देशमाने परिवाराच्या वतीने या दोन्ही बंधूंच्या वतीनं मी मनापासून आभार मानते. आणि ज्यांनी कार्यक्रमाची या ठिकाणी शूटिंग केली, दादा तुझेही या ठिकाणी मनापासून आभार मानते. कारण जी शूटिंग केली ती युट्यूबला नक्की दिसणार जेव्हा जेव्हा आपल्याला कार्यक्रम बघावा वाटेल. हा, विजय भाऊंनी सुंदर या ठिकाणी साथ दिलेली आहे आणि गोड अशी शूटिंग केलेली आहे, म्हणून त्यांचे आभार. आणि ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, साऊंड सिस्टीमवाले दादा, तुमचेही या ठिकाणी मनापासून आभार. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचेही आभार. त्यांनी सुंदर आवाज दिला म्हणून मी एवढे वेळ कीर्तन केलं. म्हणून दादा तुझेही या ठिकाणी मनापासून आभार. परत एकदा सगळ्यांचे आभार मानते. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून या माझ्या माऊलीला, या माझ्या लीला आईंना चांगल्या मोठ्या मोक्षपदाला जागा दे, एवढी भगवती आईच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. हात वर करा एकदा, म्हणजे तुम्ही मोकळे मी मोकळी, आहे का नाही? हात वर. या जन्मात टाळी वाजवा, नाही तर पुढच्या जन्मात 2 हाताच्या जागी 2 पाय, आहे का नाही? 2 पायाचं राहायचं असेल तर दोन्ही हाताने वाजवा, टाळी वाजवा. ज्ञानोबा राया माझ्या